सगळ्यांना जय श्रीश्याम। तर आज मी बनवत आहे काबुली चण्यापासून एकदम छान हेल्दी असा नाश्ता। तर तुम्ही बघू शकता इथे मी भिजलेले काबुली चणे घेतले आहेत आणि हिरव्या मिरच्या 5-6 आणि कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जिरे, चवीपुरतं मीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपल्याला कांदा, गाजर आणि बीट ॲड करायची आहे। गरम मसाला, हळदी पावडर आणि थोडासा चाट मसाला। तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मिश्रण मिक्स करून। आणि इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला याला कणिक व्यवस्थित, आपण जसं चपातीला मळतो तसं। आणि आपल्याला मळून झाल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे काप असे गोल गोल पुऱ्यासारखे कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान असे काप झाले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण जे सारण बनवलं ते आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। आणि ते मी चाळणीला तेल लावलं आहे आणि आपल्याला वाफेमध्ये हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत। हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला असं टेस्ट करायचं आहे। तर आता नाही लागलेलं तर चांगले व्यवस्थित उकडून घेतले आहे। तर आपण ह्याच्यासाठी फोडणीसाठी आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। जिरे, मोहरी आपल्याला चांगली कडकडून घ्यायची आहे आणि आपण जे बनवलेलं आहे ना, थोडंसं हिंग टाकलं आहे मी आणि आपल्याला चांगलं व्यवस्थित परतायचं आहे। आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला वरतून हिरवी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपल्याला टोमॅटो केचपसोबत आपल्याला सर्व करायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब